जय हरिनाम संकीर्तन की। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी हे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छा कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। जानेवारी महिन्यात आपण कदाचित पहिल्यांदा भेटतोय। डिसेंबर महिना संपत आला। डिसेंबर महिना संपत आला की एक नवीन वर्षासाठी अनेक लोक काहीतरी उपक्रम घेतात, काहीतरी शपथ घेतात, संकल्प घेतात. तर त्याच्यावर थोडं संशोधन झालं आणि त्याच्यात लक्षात आलं की अशा प्रकारे जे कोणी संकल्प करतात त्यातून 92% लोक पहिल्या आठवड्यामध्ये ते संकल्प सोडून देतात. फक्त 8% लोक ते संकल्प धरून ठेवतात. तर म्हणून आज आपण यावर थोडी चर्चा करूया की आपण डिसेंबरच्या महिन्यात सर्वांना भगवद्गीता दिली आणि भगवद्गीता दिल्यावर सगळ्यांना विनंतीही केली की कृपया या भगवद्गीतेला जशी आहे तशी ठेवू नका, वाचन करा. तर आज आपण थोडं याच्यावर चर्चा करूया की आपण ही जी भगवद्गीता दिली त्याचं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं जर त्या व्यक्तीने ती भगवद्गीता वाचली. आणि आपणही त्यामध्ये सामील आहोत. आपल्याकडे पण भगवद्गीता आहे, पण कदाचित वाचायला अभ्यास करायला वेळ नाही मिळत, आपल्याला शक्य होत नाही. तर एक स्वतःला पण एक आठवण करून देण्यासाठी. तर म्हणतात एकदा एका बाईने, म्हाताऱ्या बाईने एक पोपट विकत घेतला. म्हातारी बाई होती तर थोडं एक तिला वाटलं की या पोपटामुळे जरा काहीतरी जीवनामध्ये बदल घडेल. 1-2 दिवस झाले तो पोपट बोलत नव्हता. जनरली पोपट घेतात लोक, ते बोलणारा पोपट, त्यासाठी पैसे मोजले होते. तो बोलत नव्हता काही. तर ती त्या परत दुकानात गेली आणि म्हणाली तुम्ही जो दिलेला पोपट आहे ना तो बोलत नाही, काय समस्या असेल. तर ते म्हणाले तुमच्या पिंजऱ्यामध्ये
तुम्ही असा झोका ठेवलाय का? पोपटाला असं त्या झोक्यावर बसून झोका घ्यायला आवडतं. तर ती म्हणाली, हो बरोबर आहे, मी नाही घेतला झोका. ती म्हणे, हा झोका घ्या, 200 रुपये. तर तिने जो झोका फिक्स केला आणि पोपट त्याच्यावर बसलाही, तरी पण बोले ना तो. मग 1-2 दिवस परत थोडं विनवण्या केल्या, झोका वगैरे काय काय प्रयत्न केले, तरी पण तो पोपट बोले ना. मग परत ती त्या दुकानात गेली आणि म्हणाली, तो परत पोपट बोलत नाही आहे. मग अच्छा, तुमच्या पोपटाच्या त्या पिंजऱ्यामध्ये काहीशी शिडी वगैरे आहे का? पोपटांना असं ते वर खाली करायला खूप आवडतं. तर म्हणजे नाही आहे माझ्याकडे. मग ही घ्या शिडी. एक छोटीशी शिडी होती. मग परत त्याचे 200 रुपये. ते शिडी बसवली. मग पोपटाने बघितली शिडी, थोडं काही ते वर खाली करायचा प्रयत्न केला, पण तो बोले ना. मग पुन्हा 2-3 दिवसांनी ती परत त्या दुकानात गेली आणि म्हणाली, तो पोपट बोलत नाही आहे. पण तुमच्या पोपटाच्या त्या पिंजऱ्यामध्ये आरसा लावलाय का तुम्ही? पोपटाला स्वतःकडे बघायला पण खूप आवडतं. तर तिने तो छोटा एक स्पेशल आरसा पण घेतला. त्याच्यावर बाजूला 2 कॉर्नरवर पोपटाची छोटी डिझाईन होती. तर पोपटाचा आरसा होता तो. तर तो पोपटाचा आरसा पण घेऊन गेली ती. तो पण बसवला. तरी तो पोपट बोले ना. आणि आता किती दिवस झाले असतील? सुरुवातीचे 2 दिवस आणि हे 3 प्रयोग करता करता अजून 6-7 दिवस. तर तो पोपटाचा आरसा बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोपट असा मरून पडला खाली. तर तो परत ती बाई गेली त्या दुकानात आणि म्हणाली, अहो तो माझा पोपट गेला. तर तो म्हणाला, तो काय बोलला का पण? कारण आपण आपल्याकडून जे काही शक्य होतं ते सर्व काही केलं. तर तो पोपट काही बोलला का? तो म्हणे, हो, जाता जाता शेवटचं एक वाक्य हळूचकन बोलला, त्या दुकानात ते अन्न विकतात का? खायला विकतात का? तर मग त्याच्यावरून लक्षात आलं, त्या बाईला अजूनही कळलं नाही. ती बाई त्या पोपटाच्या दुकानामध्ये विचारते. मग याच्यावरून आपल्यासाठी एक शिकवण आहे की त्या पोपटासाठी आरसा आणला, पायऱ्या, शिडी आणली आणि बरंच काही आणलं, एक झोकाही आणला. पण या सर्व प्रकारामध्ये त्या पोपटाला खायलाच दिलं नाही त्या बाईने कधी. तर प्रभुपाद याच गोष्टीची एक वेगळी एक बाजू मांडायचे. म्हणायचे की एका अशा म्हाताऱ्या बाईने एक पिंजरा घेतला आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपटाला ठेवलं आणि रोज तो पिंजरा होता त्याला ती साफ करायची. पिंजऱ्यावर धूळ बसायची, ती साफ करायची. आणि का कोणास ठाऊक, पण आतमधला जो तो पोपट होता तो असा हळूहळू क्षीण झाला. तर प्रभुपाद म्हणतात की आपण पण त्या पोपटासारखे आहोत. जीवात्मा आहे तो पोपटासारखा आहे आणि हे जे शरीर आहे हे त्या पिंजऱ्यासारखं आहे. तर प्रभुपाद म्हणायचे की आजचं जे समाज आहे, आजचा जो समाज आहे, संस्कृती आहे, ती आहे पिंजरा साफ करणारी संस्कृती. प्रभुपाद इंग्लिशमध्ये म्हणायचे केज पॉलिशिंग सिव्हिलायझेशन. पण त्या पिंजऱ्यामध्ये जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. पण त्या पिंजऱ्यामध्ये जो पोपट बसला आहे त्या पोपटाकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तर आपण आज जी गोष्ट ऐकली त्यातून पण एक निष्कर्ष निघतो की आपण त्या पोपटाला खेळण्यासाठी, स्वतःला बघण्यासाठी बरंच काही केलं, पण त्या पोपटाला खाऊ नाही घातलं, तो पोपट मरेल. तसंच आपण या शरीराची नीट काळजी घ्यायची आहे का? नक्कीच घ्यायची आहे. पण जर आत्म्याला आपण पोषण नाही दिलं, आणि आत्म्याचं पोषण काय आहे? आत्म्याचं पोषण आहे हरिनाम, परमेश्वराशी संबंध, परमेश्वराची कथा. हे जर आपण आत्म्याला पोषण नाही दिलं तर हा शरीर आपलं धडधाकट असेल, पण आत्मा आपला असा हळूहळू बारीक होईल, क्षीण होईल. आणि एका अर्थाने आज आपली तीच परिस्थिती आहे की कुठेतरी आतमध्ये आपण समाधानी नाही आहोत. का बरं? कारण मूळ त्याचं जे कारण आहे की परमेश्वराशी आपल्या संबंधाने, बाह्य अजून एक कारण आहे. आज सकाळी राधा गोपीनाथ मंदिरामध्ये जो भागवतम क्लास होता त्यामध्ये खूप छान गोष्ट सांगितली. मायापूरमध्ये एक काळ होता जेव्हा पूर आला, गंगा नदी जवळून वाहते, तर पूर आला आणि त्या पुरामध्ये सर्व मायापूर गाव हे वाहून गेलं. सगळीकडे पाणी पाणी पाणी, खूप नाश झाला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मग पुनर्वसन करण्याचं होतं त्या सगळ्या गावकऱ्यांचं. तर त्या काळी आता कोणाला मागणार पैसे किंवा मदत पुनर्वसन करण्यासाठी? तर मग सगळ्यांनी विचार केला की या संपूर्ण भागामध्ये जिथे सगळीकडे पाणी झालं आहे, कोणाकडे आहे संपत्ती वगैरे? तर त्यावेळेस भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांचा गौडीय मठ होता आणि त्यांनी भरपूर प्रचार केला होता
आणि भरपूर प्रचार केल्या कारणाने त्यांच्याकडे एक आर्थिक सुबकता होती. तर मग या लोकांनी विचार केला, अजून कोणी दिसत नाही आपल्याला मदत मागायला, तर आपण भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे जाऊ. आणि भक्तिसिद्धांत सरस्वतींकडे जाऊन म्हणाले की या नदीच्या पुरामध्ये भरपूर लोक आपलं घर गमावलेत वगैरे, तर त्यांना आम्हाला खाऊ घालायचं आहे. तर खाऊ घालण्यासाठी आम्हाला तुम्ही काही मदत करणार का, आर्थिक मदत करणार का? तर तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वतींनी काय उत्तर दिलं असेल? म्हणाले, तुम्ही पाण्याच्या 2 थेंबासाठी मला मदत मागताय आणि मी समुद्रावर विचार करतोय. तर त्यांनी काय मग त्याचं स्पष्टीकरण दिलं की गंगा नदीमध्ये जे पाणी वाहत आहे ते पूर्ण भवसागराच्या तुलनेमध्ये, म्हणजे भौतिक जगत आहे त्याला समुद्राशी तुलना करतात. तर मी भवसागरामध्ये बुडणाऱ्या लोकांना त्या भवसागरातून बाहेर काढण्यासाठी नियोजन करतोय. पुस्तकं छापतोय, हरिकथा सांगतोय किंवा हरिकीर्तन सांगतोय, हरिप्रसादाचं वाटप करतोय. तर कुठे भवसागरामध्ये बुडणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि कुठे तुम्ही तात्कालीन त्या परिस्थितीमध्ये एकदा थोडा पूर आला आहे तर त्या पुरामध्ये जर काही लोकांना त्रास होत असेल तर ते अन्न त्यांना तात्पुरता खाऊ घालण्यासाठी मला मदत मागताय. तर म्हणाले की मी छोट्याशा पाण्यांवर लक्ष केंद्रित नाही करत आहे, मी समुद्रावर लक्ष केंद्रित करतोय. तर यातून आजचे जे वक्ते होते ते सांगत होते की कशा प्रकारे या जगामध्ये अनेक मदती करण्याची संधी उपलब्ध असते आणि अनेक लोकांना ती एक इच्छा पण असते की ही मदत व्हावी, ही मदत व्हावी. आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला ही मदत हवी आहे, पण भक्तिसिद्धांत सरस्वती आहेत, श्रील प्रभुपाद आहेत, यांनी या सर्व मदतींना परमेश्वराच्या संदेश देण्याच्या मदतीला नेहमी अधीन ठेवलं. तर प्रभुपादांनी प्रसादाचा वाटप केला का? केला, पण त्याच्यापेक्षा जास्ती भर प्रभुपादांनी भगवद्गीतेचं ज्ञानाच्या वाटपाला दिलं. तर अजूनही आपण इतक्या वर्षांनंतर प्रभुपाद 1977 गेले आणि जवळजवळ तर 50 वर्षांनंतर आपण अजूनही भगवद्गीता वितरण मॅरेथॉन मोहीम ही साजरी करतोय आणि अनेक भक्तांनी त्यामध्ये पुस्तकं वितरण केलेत. तर असं नाही की आपल्याला काही भगवद्गीतेप्रती खूप आकर्षण आहे, असंही नाही की भगवद्गीता एकदम खूप समजली आहे, पण एक विश्वास आहे की प्रभुपादांनी जर त्याच्यावर एवढा भर दिला आहे आणि प्रभुपादांनी सांगितलं की नाही भागवद्गीता, भागवतम ही जी पुस्तकं आहेत यामध्ये जे ज्ञान आहे हे उपाशी, आध्यात्मिक दृष्टीने उपाशी असलेल्या लोकांना देण्याचं खूप महत्त्वाचं काम आहे. आणि माझ्या गुरु महाराजांनी मला ती आज्ञा दिली होती, तर मला माझ्या गुरु महाराजांची सेवा करण्यासाठी तुम्ही मला मदत करणार का? तर वारंवार पुस्तक वितरण. तर अनेक वेळा आपण जरी त्या पुस्तक वितरणामध्ये भाग घेतला असेल पण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, आपल्याला ती कधी ते जाणीव होणार नाही. सोनाऱ्याच्या दुकानामध्ये जर एखादा नोकर असेल तर हे गरजेचं नाही की त्याला सोन्याची किंमत आहे. तो नोकरी शोधत होता, या दुकानात त्या दुकानात विचारता त्या सोनाऱ्याच्या दुकानात गेला आणि सोनाऱ्याच्या दुकानामध्ये जागा रिकामी होती. तो म्हणाला ये तू. त्यांनी दुसरीकडे कुठेही नोकरी केली असती, पण त्याचं सौभाग्य की तो सोनाऱ्याच्या दुकानामध्ये नोकरी करतोय. त्याला माहिती नाही आहे की ही जी धूळ आहे, या दुकानातली जी धूळ आहे ती पण मौल्यवान आहे, या दुकानातले जे दागिने आहेत ते मौल्यवान आहेत. पण रोज सकाळी दुकान सुरू करायच्या आधी सोनाऱ्याच्या दुकानामध्ये जेव्हा झाडू मारतात तर ती जी मातीचे कण वगैरे जे एकत्रित होतात त्यामध्ये सोन्याचे कण असतात. आणि म्हणून सोनाऱ्याच्या दुकानामध्ये झाडू मारलेले जे मातीची कच आहे ती पण ते लोक बाजूला ठेवतात, ती कचऱ्याच्या डब्यात नाही टाकत आणि त्याच्यातून वेचून ते सोन्याचे जे कण आहेत ते पण बाहेर काढून ठेवतात. तर हे कदाचित त्या सोनाऱ्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या नोकराला माहिती नाही आहे. तर आपण तसे आहोत, आपल्याला आपल्या हातात जी भगवद्गीता आहे त्याची मौल्य काय आहे ते माहिती नाही आहे. आपण जे पुस्तकांचं वितरण करतोय, वाचन करतोय माहिती नाही आहे. तर म्हणतात भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हणतात की सर्व आध्यात्मिक, सर्व अधिभौतिक आणि सर्व अधिदैविक क्लेश, 3 प्रकारचे जे क्लेश आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्याचं मूळ कारण काय आहे? आंतरिक काही कारणं असू शकतात, पण म्हणतात मूळ कारण आहे परमेश्वराशी जे आपलं नातं आहे त्याचं विस्मरण झालं आहे. आणि म्हणून रूप गोस्वामी, भक्तिसिद्धांत सरस्वती, श्रील प्रभुपाद, त्यांचे अनुयायी आपल्याला वारंवार एक विनंती करत आहेत की परमेश्वराशी जे नातं आपण विसरलोय ते जुळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते एकदा परमेश्वराशी नातं आपलं जुळलं, दृढ झालं की त्यामध्ये जे समाधान मिळेल
त्या समाधानाच्या आधारावर अनेक अनेक गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. तर आपण अनेक वेळा श्रीमद भागवत वाचतो, तर श्रीमद भागवत महात्म्य एक आहे. पद्मपुराणामध्ये एक गोष्ट सांगितली आहे. ती जी गोष्ट सांगितली आहे ती भागवत महात्म्याच्या संदर्भात सांगितली. तर मग त्यामध्ये सांगितलं आहे, नारद मुनी हे बद्रिकाश्रम इथे गेले आहेत आणि थोडे खिन्न अवस्थेत आहेत. नारद मुनी हे नेहमी भगवंताचं नामस्मरण करतात, आनंदी असतात. पण या परिस्थितीमध्ये बद्रिकाश्रमात चतुष्कुमारांना भेटतात आणि चतुष्कुमार त्यांना प्रश्न विचारतात की नारद मुनी, नेहमी तर तुम्ही आनंदी असता, पण आज असे खिन्न का तुम्ही? तर म्हणतात, एक माझा अनुभव आहे तो सांगतो तुम्हाला. मी वृंदावनात गेलो होतो आणि वृंदावनात जेव्हा गेलो तेव्हा तिथे मला एक तरुण मुलगी दिसली आणि त्या तरुण मुलीच्या शेजारी 2 म्हातारी लोक होती आणि ही तरुण मुलगी व्याकुळ दिसत होती, खूप चिंताग्रस्त होती. तर मी जाऊन तिला विचारलं की कोण आहेस तू, आणि तुझ्या शेजारी हे जे 2 म्हातारे लोक आहेत ती त्यांची काळजी घेत होती. तर मी जाऊन विचारलं, यमुने नदीच्या तीरावर हे चालू आहे, तर तू कोण आहेस? तर तिने सांगितलं, माझं नाव आहे भक्ती देवी आणि हे 2 आहेत, हे माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. भागवतामध्ये आपल्याला सांगितलं आहे की वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम चयद अहेतुकम. शुकदेव गोस्वामी भागवतात आपल्याला सांगतात की जेव्हा आपण भगवंतांप्रती भक्ती निर्माण करतो तर त्याची 2 परिणाम होतात. एक आहे की आपल्यामध्ये जे सत्य ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ते उत्पन्न होतं, आणि दुसरं आहे की नको त्या गोष्टींपासून वैराग्य पण उत्पन्न होतं. तर म्हणून या उपमेयानुसार ज्ञान आणि वैराग्य हे भक्तिदेवीची मुलं आहेत, त्याला जन्म देत आहेत. मग नारद मुनींनी विचारलं की पण तू तरुण आहेस, मग तुझी मुलं पण लहान पाहिजेत, मग ते कसे काय म्हातारे झाले? ते म्हणाले, नाही, जेव्हापासून मी वृंदावनात आली आहे त्यांच्या आधी यांची तब्येत बरी होती, पण वृंदावनामध्ये प्रवेश करताच, बरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझा जन्म झाला दक्षिण भारतात. दक्षिण भारतामध्ये माझा जेव्हा जन्म झाला तिथून मग मी थोडा जेव्हा मोठी झाली तेव्हा प्रवास सुरू केला उत्तर दिशेला. मग तिथून मी कर्नाटकमध्ये आली. कर्नाटकमध्ये माझी तब्येत अजून छान झाली. नंतर मी अजून उत्तरेकडे जेव्हा आली, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जेव्हा पोहोचली तेव्हा थोडी माझी तब्येत खालावली आणि अशा प्रकारे प्रवास करता करता मी इथे वृंदावनात पोचली आणि माझी जी तब्येत खालावली होती ती वृंदावनामध्ये खूप छान झाली. आणि तिथे मग संस्कृत भाषेमध्ये लिहिलं आहे की हे वृंदावन धाम काय आहे, नृत्यती यत्र भक्तिदेवी, की वृंदावन ते स्थान आहे जिथे भक्तिदेवी जी बारीक झाली होती, जी तब्येत खालावली होती, ती वृंदावनामध्ये पोचल्यावरती खूप छान तिची तब्येत झाली आणि ती नृत्य करू लागली, आनंदाने नृत्य करू लागली. तर या पूर्ण कथेला कसं समजून घ्यायचं की तिचा जन्म दक्षिण भारतात झाला, मग कर्नाटकमध्ये आली, मग महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आली, आणि मग भक्तिदेवी कोण आहे? तर याच्यावर आपल्या आचार्यांनी जी काय आपल्याला माहिती दिली आहे, काय सांगितलं आपल्याला. आपण आता दक्षिण भारतात गेलो होतो श्रीरंगम इथे, आणि श्रीरंगम येथे आपण चर्चा केली की कसे 12 अळवार आहेत. तर गेल्या 2000 वर्षांपासून एक 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 सोबत नाही जन्म झाला आहे त्यांचा, वेगवेगळ्या वेळी त्यांचा जन्म झाला आहे. तर हे जे 12 श्रेष्ठ भक्त होते हे दक्षिण भारतात जन्मले, म्हणून भक्तीची उत्पत्ती ही दक्षिण भारतात झाली. तर तिथे तिचा जन्म झाला. मग नंतर रामानुजाचार्य आले, मग त्याच्याने पण भक्तीमध्ये वाढ झाली. मग ती भक्ती कर्नाटकमध्ये आली. तर कर्नाटकमध्ये मग श्रीपाद मध्वाचार्य होते. मग मध्वाचार्यांनी शुद्ध भक्ती स्थापित केली. तर याच्यावर पण आपण श्रीरंगम यात्रेमध्ये चर्चा केली, कशी आधी शंकराचार्य होते, मग रामानुजाचार्य होते, मग मध्वाचार्य होते. ते करत करत जेव्हा महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आली, मग तिथे तिची तब्येत का खालावली. तर म्हणतात की महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जरी परमेश्वराची भक्ती सांगितली जाते, पण अनेक वेळा त्या भक्तीला निर्गुण भक्तीकडे थोडा कल आहे. भगवंताचं जे साकार सगुण रूप आहे त्याला थोडंसं बाजूला करून काही साधू संतांनी या 2 प्रदेशांमध्ये निर्गुण निराकार परमेश्वरावर जास्ती भर दिला आहे. आणि अनेक वेळा परमेश्वराची स्तुती जरी चालू असेल कुठल्या प्रवचनामध्ये,
तरी पण कुठेतरी एक वाक्य असं येतंच, निर्गुण निराकार सत्य. तर ते निर्गुण निराकार सत्य जे आहे ते भक्तीसाठी खूप घातक आहे. कारण भक्ती म्हणजे प्रेममय सेवा. तर सगुण साकार परमेश्वराची आपण प्रेम करू शकतो, एका व्यक्तीशी प्रेम करू शकतो आणि त्या व्यक्तीची त्या प्रेमामध्ये, त्या प्रेमाला पोषण देण्यासाठी सेवा करू शकतो. जर निर्गुण आणि निराकार व्यक्ती असेल किंवा सत्य असेल तर त्याला आपण प्रेम नाही करू शकत, आणि जर प्रेमच नाही करू शकत त्या प्रेमामध्ये सेवा पण नाही करू शकत. तर म्हणून जरी परमेश्वराची स्तुती होत असेल पण त्याच्यामध्ये जर आपण त्याला निर्गुण निराकार हे आपण त्याचं वर्णन केलं तर एका अर्थाने श्रोत्यांच्या मनामध्ये परमेश्वराप्रती जे काही आकर्षण निर्माण झालं असेल किंवा परमेश्वराची येणं केनं प्रकारेनं काही सेवा करायची इच्छा झाली असेल तर त्याला तणाव बसतो. तर म्हणून भक्तीदेवी म्हणते की मी दक्षिण भारतात जन्म घेतला, कर्नाटकमध्ये आली, माझी तब्येत छान झाली आणि महाराष्ट्र आणि गुजरातमधून मी जेव्हा प्रवास केला उत्तर दिशेला तेव्हा माझी तब्येत खालावली. पण अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा वृंदावनात पोहोचली तेव्हा वृंदावनामध्ये पोहोचून मला खूप छान पोषण मिळालं आणि मी तिथे नृत्य करू लागली. तर काही आचार्य याच्यावर हे कळतात की हे श्री चैतन्य महाप्रभूंकडे खूण आहे की भक्ती खरी जी बहरली ती वृंदावनामध्ये, आणि वृंदावनामध्ये पण जी भक्ती बहरली त्याच्यासाठी प्रमुख कारण होतं श्री चैतन्य महाप्रभूंचं. तर आपण एप्रिल महिन्यामध्ये श्रवण यात्रा करणार आहोत, त्यामध्ये आपण षड गोस्वामींवर सखोल चर्चा करणार आहोत. पण तेव्हा येईल की श्री चैतन्य महाप्रभू स्वतः वृंदावनामध्ये फक्त 2 महिने होते आणि त्या 2 महिन्यांमध्ये राधाकुंड आणि श्यामकुंड हे जे सगळ्यात उच्च स्थान आहे जिथे श्रीकृष्ण स्नान करायचे आणि राधाराणी स्नान करायचे, हे 2 कुंड पण श्री चैतन्य महाप्रभू तिथे जेव्हा पोहोचले तेव्हा लुप्त झाले होते. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढलं की हे श्यामकुंड आणि हे राधाकुंड, उपदेशामृत जर आपण वाचलं तर उपदेशामृतामध्ये पहिले जे 8 श्लोक आहेत त्यामध्ये जीवन जगण्याची कला काय ते सांगितलंय. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम उत्साहात निश्चयात धैर्यात ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याते पृच्छती. तर 8व्या श्लोकामध्ये इति उपदेश सारम, आणि त्याच्यानंतर मग सांगितलंय की या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान काय तर म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वी ग्रह हे सर्वश्रेष्ठ आहे. का बरं? कारण या पृथ्वी ग्रहावर वृंदावन आहे आणि वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वत हे सर्वश्रेष्ठ आहे. का बरं? कारण हे गोवर्धन पर्वत हरिदास वर्य परमेश्वराला प्रिय आहे. आणि या गोवर्धन पर्वताच्या जवळ पण 2 पाण्याची तळं आहेत, एकामध्ये श्रीकृष्ण स्नान करतात आणि एकामध्ये राधाराणी स्नान करतात. हे जे 2 स्थान आहेत हे गोवर्धनपेक्षा श्रेष्ठ आहेत. गोवर्धन वृंदावनापेक्षा श्रेष्ठ आहे, वृंदावन हे सगळं तीर्थस्थानांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर राधाकुंड आणि श्यामकुंड हे सर्वतोपरी तीर्थस्थान आहे. तसं म्हणतात राधाराणींचं श्रीकृष्णांप्रती जे प्रेम आहे ते प्रेम द्रव्य रूपात राधाकुंडात आहे आणि श्रीकृष्णांचं राधाराणींप्रती जे प्रेम आहे ती भावना जर द्रव्य रूपात दिसली तर ती कशी दिसेल तर ती श्यामकुंडामध्ये दिसेल. पण हे श्यामकुंड आणि हे राधाकुंड श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावनामध्ये पोहोचले तेव्हापर्यंत लुप्त होतं. श्री चैतन्य महाप्रभूंनी शोधून काढलं आणि त्यानंतर सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींना त्यांनी सांगितलं की मला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही वृंदावनात जा आणि म्हणतात लुप्त तीर्थ उद्धार करा. तर आज आपण वेगवेगळ्या गावी जातो, आपल्यातील काही भक्त रोज संध्याकाळी विश्वरूप प्रभूंचा जो एक व्रजलीला सप्ताह चालू आहे ते बघतायत. त्यामध्ये रोज नवीन नवीन एका गावाबद्दल एका नवीन नवीन जागेबद्दल सांगतायत. हे सगळे तीर्थस्थान झाकले गेले होते. हे सगळे तीर्थस्थान कोणालाही माहिती नव्हते. नंदगाव कुठे माहिती नाही, बरसाना कुठे माहिती नाही. हे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि एक नारायण भट्ट गोस्वामी होते, यांनी सगळे शोधून काढले आहेत. व्रजमंडल परिक्रमा ही नारायण भट्ट गोस्वामींनी शोधून काढली. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या अनुयायींनी खरं तर वृंदावनाला शोधून काढलं आणि त्या वृंदावनामध्ये जेव्हा राधाकृष्णांच्या लीलांचे वेगवेगळे स्थळं जेव्हा शोधून काढले तेव्हा ती भक्ती बहरली. म्हणून भक्तीदेवी म्हणते की जरी माझी तब्येत खालावली होती पण मी वृंदावनाला जेव्हा आली तेव्हा मी तरुण झाली आणि वृंदावनामध्ये पोहोचून मला इतका आनंद होतोय की मी नृत्य करते. आणि मग ते ज्ञान आणि वैराग्य आहेत जे क्षीण झालेत त्यांचं काय आहे तर म्हणतात जेव्हा ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीदेवीपासून वेगळे असतात. म्हणजे या जगामध्ये फक्त ज्ञान अर्जन जर कोणाला करायचं असेल, का बरं ज्ञान अर्जन करायचं असेल तर लोकांना फक्त इम्प्रेस करायला,
तर ते ज्ञान भक्तीसाठी पोषक नव्हे. किंवा वैराग्य केवळ विरक्त होण्यासाठी, साधेपणासाठी असेल तर ते वैराग्य पण कामाचं नाही. म्हणून ते जे ज्ञान आहे आणि ते जे वैराग्य आहे ते वृंदावनामध्ये म्हातारं झालं. मग त्याची तब्येत इतकी खालावली. तर मग आता तिची मुलं आहेत ती, तर मग ती खूप चिंताग्रस्त आहे. मग ही सगळी कथा नारद मुनींनी ते चतुष्कुमारांना सांगितली बद्रिकाश्रमला. मग चतुष्कुमार म्हणतात, अरे मी एक ऐकलं आहे की त्या 2 ज्ञान आणि वैराग्य जे क्षीण झाले ना, त्यांना जर तुला पुनर्जागृत करायचं, त्यांना जर छान तब्येत द्यायची असेल तर त्यांना आपल्याला भगवंतांचा संदेश सांगायला लागेल. भगवंतांचा संदेश सांगितल्याशिवाय ते ज्ञान आणि वैराग्य तसंच राहणार. तर याच्यातून आपल्याला काय सांगतात आपले आचार्य, काय शिकवण देत आहेत की ज्ञानाला आपल्याला परमेश्वराच्या संदेशासोबत जोडायला लागेल. आपलं जे काही ज्ञान आहे, आपण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवीण आहोत, खूप हुशार आहोत, ती बुद्धिमत्ता, ते कौशल्य आपल्याला परमेश्वराच्या भक्तीत लावायला पाहिजे. आपल्याकडे जे काही वैराग्य आहे ते वैराग्य परमेश्वराच्या भक्तीसाठी जे अनुकूल आहे त्याच्यापासून दूर ठेवून परमेश्वराच्या भक्तीसाठी जे काही प्रतिकूल आहे त्याच्यापासून वैराग्य ठेवायला पाहिजे. अनुकूल्यस्य संकल्प आणि प्रतिकूल्यस्य वर्जनम. म्हणून वैराग्य कुठे कामी येईल? परमेश्वराच्या भक्तीसाठी या गोष्टी बाधक आहेत त्या गोष्टींपासून वैराग्य केलं पाहिजे. तर मग नारद मुनींना जेव्हा चतुष्कुमार सांगतात तेव्हा मग नारद मुनी येतात आणि आधी वेगवेगळे उपनिषद त्या ज्ञान आणि वैराग्य रूपी त्या म्हाताऱ्या व्यक्तींच्या कानात सांगतात. तर त्यांच्यावरून काही फरक नाही पडत. तेव्हा नारद मुनी भगवद्गीतेचे श्लोक पण सांगतात. भगवद्गीतेचे श्लोक सांगून पण त्यांच्यावर काही प्रभाव नाही पडत. मग नारद मुनी म्हणतात आता काय करायचं? मग चतुष्कुमार त्यांना सांगतात की तुम्ही श्रीकृष्णांची गोड वर्णन, श्रीकृष्णांची गोड स्तुती करा. तर ती कुठे आहे? ती श्रीमद भागवतात आहे. मग तेव्हा नारद मुनी ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये श्रीमद भागवत बोलू लागतात आणि ते श्रीमद भागवत ऐकून ज्ञान आणि वैराग्य हळूहळू तरुण होतात आणि उठून बसतात. आणि त्यावेळेस मग भक्तिदेवी म्हणते की आता माझा हा जो प्रवास आहे तुम्हाला वाटत असेल की संपला, दक्षिण भारतापासून मी इथपर्यंत आली, वृंदावनापर्यंत आली, पण तिथे पद्मपुराणामध्ये भागवत महात्म्यामध्ये काय म्हणते भक्तिदेवी? म्हणते की विदेशम गम्यते मया, माझा प्रवास अजून संपलेला नाही आहे, आता मी इथून वृंदावनामधून विदेशांमध्ये जाणार आहे. तर परप्रदेश जर म्हटली असती तर आपण समजू शकतो की भारतवर्षामध्येच दुसऱ्या ठिकाणी चालली आहे. पण स्पष्टपणे भक्तिदेवी म्हणते विदेशम गम्यते मया. तर संस्कृत भाषा ज्यांना येते, गम्यते एक जो धातू आहे गच्छ धातू, तर जेव्हा व्यक्ती स्वतः जातो, जेव्हा व्यक्ती स्वतः प्रवास करतो तर त्याला म्हणतात गच्छती किंवा गच्छामी. आणि जेव्हा गम्यते आपण म्हणतो, गम्यते म्हणजे मी कोणातरी द्वारे प्रवास करीन, मी स्वतः नाही जाणार आहे पण मला कोणतरी घेऊन जाणार. तर त्या भागवत महात्म्यामध्ये भक्तिदेवीने तिथे असा तो उल्लेख केला आहे की मी पण परप्रदेशात जाणार आहे, मी विदेशात जाणार आहे, पण मी विदेशात स्वतः नाही जाणार आहे, मला कोणतरी विदेशात घेऊन जाणार आहेत. तर या संपूर्ण भागवत महात्म्यामध्ये कोणाचा उल्लेख केला आहे किंवा कोणाकडे बोट दाखवलं आहे? तर श्रील प्रभुपादांनी वृंदावनामध्ये जी प्रेम भक्ती आहे, बाकीच्या ठिकाणी पण भक्ती आहे, पण व्रजवासीर सहज प्रीती गोपालेर प्रती, गोपालेर सहज प्रीती व्रजवासीर प्रती. वृंदावन कुठलं स्थान आहे? वृंदावन ते स्थान आहे जिथे श्रीकृष्णांना प्रेम करणं नैसर्गिक आहे. वृंदावन ते स्थान आहे जिथे श्रीकृष्णांना, व्रजवासींना प्रेम करणं नैसर्गिक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनातून द्वारकेला गेले आणि द्वारकेमध्ये एक दिवशी खबर आली की आता एक ग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे. तर त्या सूर्यग्रहणाच्या वेळी एका पवित्र ठिकाणी जायला पाहिजे आपण. सूर्यग्रहणाच्या वेळी दूषित होतं वातावरण. तर सर्व द्वारकावासी तेव्हा कुरुक्षेत्राला गेले. का? तर कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे, तीर्थस्थान आहे कुरुक्षेत्र. तर सर्व द्वारकावासी श्रीकृष्ण, बलराम, रोहिणी, वसुदेव
देवकी हे सगळे द्वारकेवरून कुरुक्षेत्राला गेले. आणि ही खबर व्रजवासींना लक्षात आली की सर्व द्वारकावासी आणि आपले श्रीकृष्ण हे पण कुरुक्षेत्राला गेले, तर आपण कुरुक्षेत्राला जाऊ शकतो. तर म्हणून वृंदावनावरून द्वारका खूप लांब आहे, पण कुरुक्षेत्र खूप जवळ आहे. तर म्हणून सर्व व्रजवासी कुरुक्षेत्राला गेले आणि खरोखर तिथे अनेक अनेक शिबिरं लागली होती. श्रीकृष्ण हे द्वारकाधीशाच्या वेशात होते. सैन्य होतं, तलवारी होते, बाण होते, हत्ती घोडे सगळे होते. तर ती सगळी परिस्थिती बघून राधा राणी, गोपिका, यशोदा, नंद महाराज हे जे श्रीकृष्णांना स्मरण करता करता दिवस घालवत आहेत, वर्षानुवर्ष वाट बघतायत, त्यांना ते कुठेतरी वेगळं वाटलं. ते श्रीकृष्ण होते, पण त्यांना म्हणाले आज रात्री एकांतामध्ये तुम्हाला भेटू शकतो का? ते म्हणाले हो. मग रात्री एकांतामध्ये त्यांना भेटले आणि म्हणाले तुम्ही तेच श्रीकृष्ण आहात आणि आम्ही त्याच गोपिका आहोत, पण हे वातावरण ते नाही आहे, हे वृंदावनाचं वातावरण नाही आहे. हा तोच चैत्र महिना आहे. जेव्हा आपण चैत्र महिन्यामध्ये भेटायचो तोच महिना तोच आहे, व्यक्ती आपण तोच आहोत, पण हे जे वातावरण आहे हे कुरुक्षेत्राचं वातावरण आहे, हे वृंदावनाचं वातावरण नाही. तर मग आम्हाला तुम्हाला एक विनंती आहे, आम्ही तुम्हाला रथावर बसवतो आणि आम्ही तुम्हाला वृंदावनामध्ये घेऊन जातो. तर तेव्हा म्हणतात की गोपिकांनी आपल्या मनाच्या रथावर श्रीकृष्णांना बसवलं आणि सर्व गोपिकांनी तो रथ खेचला आणि श्रीकृष्णांना सांगितलं की तुमची ही एका राजाची जो वेश आहे, राजाची वेशभूषा आहे ती सोडून द्या आणि सिंपल एका कापडाने फेटा बांधा आणि ही जी तलवार आहे द्वारकाधीशाची आणि ढाल आहे ती सोडून द्या आणि एक मुरली घ्या, एक बासुरी घ्या आणि हे मोठे मोठे जे रत्न आभूषण आहे ते सोडून द्या आणि आम्ही तुम्हाला जंगलातल्या झाडांची जी पानं आहेत, फुलं आहेत त्यांनी सजवतो, ज्या प्रकारे आम्ही वृंदावनामध्ये तुम्हाला सजवायचो. आणि ही जी खेचतायत गोपिका श्रीकृष्णांना, त्याला आपण दरवर्षी जगन्नाथ रथयात्रा म्हणून साजरी करतो. तर ही गोष्ट का सांगितली की गोपिका पण त्याच आहेत आणि श्रीकृष्ण पण तेच आहेत, पण कारण ते वृंदावन नव्हतं म्हणून ते त्यांना योग्य वाटलं नाही आणि म्हणाले की वृंदावनामध्ये आम्ही तुम्हाला सहज प्रेम करू शकतो. ते वृंदावन आहे, पण ते वृंदावन आपल्याला श्रील प्रभुपादांनी पोहोच करून दिलं. वृंदावनाला जरी आपण अनेक वेळा गेलो असू, पण त्या वृंदावनाची महती काय आहे? वृंदावनामध्ये सहज निर्मळ निस्वार्थी प्रेम जे व्रजवासींनी त्यांना केलं याची ओळख पहिल्यांदा प्रभुपादांनी आपल्याला करून दिली. तर आपण आपल्या हातामध्ये जेव्हा पुस्तक वितरण केलं डिसेंबर महिन्यात, तेव्हा ॲक्च्युली आपल्याला माहिती नाही की आपण काय केलं. आपण श्रीकृष्णांनी प्रेमपत्र लिहिलं रुक्मिणी देवीला आणि ते प्रेमपत्र आपण वाचतो, पण ॲक्च्युली श्रीकृष्णांनी भागवताद्वारे आपल्या सर्वांना एक प्रेमपत्र लिहिलं आहे आणि म्हणतायत की यामध्ये जे काही वर्णन केलं आहे, प्रल्हादाचं नरसिंहाप्रती प्रेम, ध्रुवाचं कृष्णीगर्भाप्रती प्रेम, अंबरीश महाराजांचं नारायणाप्रती प्रेम, अजामेळाचं विष्णुदूतांमुळे विष्णूप्रती प्रेम, ब्रह्माजींनी परमेश्वराचं आज्ञापालन करून ही ब्रह्मांडाची सृष्टी केली ते प्रेम. हे प्रेम फक्त ब्रह्माजींपर्यंत मर्यादित नाही आहे, हे प्रेम फक्त ध्रुव प्रल्हाद यांच्याप्रती मर्यादित नाही आहे, हे प्रेम तुम्हाला आणि आम्हाला या दूषित कलियुगामध्ये पण प्राप्त होऊ शकतं. तर भागवत जे पुस्तक आहे किंवा श्रीमद भगवद्गीता जी प्रभुपादांनी त्याचे तात्पर्य लिहिले ते काय आहे ॲक्च्युली? ते तत्त्वज्ञानाचं पुस्तक नाही आहे किंवा कधी आपण म्हणू शकतो की हे एक धार्मिक पुस्तक आहे. धार्मिक पुस्तक पण नाही आहे. भगवद्गीता धार्मिक पुस्तक नाही आहे. का बरं? धार्मिक पुस्तकं एका धर्माचे असतं. मग भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, भगवद्गीतेमध्ये समजा आहाराबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत, आपण शरीर नसून आपण आत्मा होते, ह्या ज्या गोष्टी लिहिल्या या अमुक अमुक धर्माच्या लोकांनाच लागू होतात का? युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टा, युक्त कर्म, युक्त स्वप्न, जीवन कसं जगायचं हे जे सांगितलं हे फक्त एका धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना लागू होतं का? कर्माचे नियम आहेत, जर आपण चुकीचे कर्म केले तर आपल्याला त्याचे फळ भोगायला लागतात, हे फक्त हिंदूंना लागू होतं का? कर्माचे नियम हे सगळ्यांना लागू होतात. पोलिसांचे नियम हे पूर्ण मनुष्य समाजाला आहे, जे स्वीकार करतात त्यांचं भलं, जे स्वीकार नाही करत त्यांना शिक्षा. तर म्हणून भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नव्हे. भगवद्गीता हा परमेश्वराचा सर्व जीवात्म्यांना एक प्रेमाचा संदेश आहे. या जीवनाला आपण कसं उज्ज्वल करू शकतो, आपण कशी समज ठेवू शकतो, आपण कसा दृष्टिकोन ठेवू शकतो,
आपण इतरांशी कसं वागू शकतो, आपण या सगळ्या गोंधळामध्ये परमेश्वराशी नातं कसं जोडू शकतो. 10व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 26मध्ये 10व्या अध्यायामध्ये बऱ्याच या श्रेणीमध्ये मी हा आहे. पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे. सर्व प्राण्यांमध्ये मी सिंह आहे. सर्व अक्षरांमध्ये मी अ आहे. वेदांमधला मी ओंकार आहे, असं सगळं सांगतायत. आणि या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात सर्व यज्ञांमधला मी कुठला यज्ञ आहे. आपण जेव्हा महाभारत आणि रामायण वगैरे कधी टेलिव्हिजन सिरियलवर बघतो त्याच्यामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, एक ज्योतिष्टोम यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे. हे सगळे आपण ऐकलंय. हे राजे होते ते अश्वमेध यज्ञ करायचे. अश्वमेध राजसूय यज्ञ आहे. श्रीकृष्णांना जेव्हा अग्रपूजा मिळाली युधिष्ठिर महाराजांना तो राजसूय यज्ञ होता. तर राजसूय यज्ञ करण्यासाठी 6 महिन्याची पूर्वतयारी लागते, तेव्हा राजसूय यज्ञ होतो. तसे हे मोठे मोठे यज्ञ सांगितले, त्याची 6 महिन्याची तयारी आहे. आणि ते यज्ञ किती दिवस चालेल जर 6 महिने तयारीला लागतात तर हे सगळे यज्ञ आपण रामायण आणि महाभारत TV सिरियलमध्ये बघितले असतील. पण खूपच मजेची गोष्ट आहे, सर्व प्राण्यांमधला मी सिंह, जान्हवी अस्मी स्रोतसा, सर्व नद्यांमधलं मी जान्हवी नदी आहे, मी गंगा नदी आहे. आणि हे सगळं कळल्यानं सांगतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी. हे सर्व जे यज्ञ आहेत वेदांमध्ये दिले आहेत, अश्वमेध यज्ञ, हे यज्ञ, हे यज्ञ, त्यामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कुठे आहे हे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे. पण आपल्याला ते कधी कोणी असं बाहेर काढून सांगितलं नाही. आपलं लक्ष तिथे केलं, अरे माहिती आहे का तुला हे सगळे मोठे मोठे यज्ञ सांगितले आहेत. आणि जेव्हापर्यंत असं यज्ञकुंड नसतो, ओम स्वाहा असं जेव्हापर्यंत मंत्र कोणी उच्चारण करत तेव्हापर्यंत आपल्याला तो यज्ञ वाटतच नाही. पण या सर्व यज्ञांना एकीकडे ठेवलं आहे, एका पलड्यामध्ये सगळे यज्ञ ठेवलेत आणि दुसरीकडे नाम जप करण्याचा यज्ञ ठेवला आहे. आणि श्रीकृष्णांनी हे 5000 वर्षापूर्वी सांगितलं यज्ञानाम जप यज्ञोस्मी. पण आपल्याला ज्यांनी कोणी गीता शिकवली त्यांनी आपल्याला बाकीच्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या किंवा बऱ्याच गोष्टींवर भर दिला. पण हे का नाही सांगितलं की श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतामध्ये सांगितलं आहे सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ जर तो कोणी असेल तो असेल जप यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ते का सांगतोय की समजा कोणी सांगितलं की भागवत हे भक्तिमय आहे, भागवत हे श्रीकृष्णांचं प्रेमपत्र आहे, पण भगवद्गीता प्रेमपत्र नाही आहे, तर भगवद्गीता पण श्रीकृष्णांचं प्रेमपत्र आहे, मला सहजपणे तुम्ही कसं प्राप्त करू शकता. तर म्हणतात मनमना भवमत भक्तो मदियाजी माम नमस्कुरु. मला नमस्कार करा, नमस्कार करा. जगन्नाथजींना नमस्कार करायला किती कष्ट लागतात, जगन्नाथजींना स्मरण करायला किती, माझी भक्ती करा, माझी सेवा करा, हे करायला किती वेळ लागतो. म्हणतात माम एवैष्यती सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी मे. असं जर तू जीवन जगलास तर तू मला प्राप्त करशील सत्यम ते. श्रीकृष्ण आवर्जून सांगतायत मी खरं बोलतोय, प्रतिजानी प्रियोसी मे म्हणतात सत्य आहे. पण कोणी म्हणेल श्रीकृष्णांचा तर इतिहास बघितलाय अनेक वेळा खोटं बोलतात. मग श्रीकृष्ण काय म्हणा प्रतिजानी प्रियोसी मे. पण तो जो नियम आहे ना की मी खोटं बोललो ते फसवायला म्हणतो. पण अर्जुन तू मला खूप प्रिय आहेस ना, मग तू मला जर प्रिय आहेस ना, मी प्रियजनांना कधी फसवणार नाही, तर तू प्रिय आहेस. आधी म्हणाले सत्य आहे, तरी पण कोणतरी आक्षेप घेईल म्हणून म्हणतात अरे पण अर्जुन माझा प्रिय भक्त आहे, अर्जुनला मी खोटं नाही म्हणणार. म्हणून 2 वेळा शाश्वती देत आहेत. जर आपण परमेश्वराचं नामस्मरण केलं, परमेश्वराला नमस्कार केला, परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराला नमस्कार केला, फक्त या साधारण क्रिया बाह्य रूपाने साधारण क्रिया आहेत, पण आंतरिक जर आपण आपल्या परमेश्वराला आपलं मन अर्पण करू शकतो. परमेश्वर म्हणतात तुम्ही मला प्राप्त करणार, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून पलीकडे जाणार. जरी आपण मोठे ज्ञानी नाही, जरी आपण मोठे वैरागी नाही. आणि हे प्रेमपत्र श्रील प्रभुपादांनी आपल्याला विनंती केली आहे. आपण त्या सोनाऱ्याच्या दुकानामधले नोकर आहोत, आपल्याला सांगतायत हे मी लिहिलेलं प्रेमपत्र लोकांपर्यंत देऊन पोचवणार का. आणि आपलं एवढं मोठं सौभाग्य आहे की बारामतीमध्ये आपण भक्तांच्या सहकार्याने दरवर्षी एक विनंती करतो की या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपण हे पुस्तक घेऊन जा आणि आपापल्या परीने जितकं शक्य आहे ज्याला कोणाला तुम्ही भेटाल. श्रीकृष्णांचं प्रेमपत्र घेणार का, श्रीकृष्णांचं प्रेमपत्र घेणार का, श्रीकृष्णांचं प्रेमपत्र घेणार का.
तर अशा प्रकारे आपण हा डिसेंबर महिना साजरी केला आणि श्रील प्रभुपादांनी जे खरे सोनार आहेत आपल्याला त्या नोकरासारखं एक छोटंसं एक स्थान दिले आणि अशा प्रकारे झाडू मारत मारत है ना, झाडू मारताना धूळ उडते ना, तर जेव्हा धूळ उडेल त्यामध्ये सोन्याचे काही काही कण असतील, तर ते सोन्याचे काही काही छोटे छोटे जे कण आहेत ते कदाचित आपल्या खिशात जातील आणि आयुष्यभर आपण नोकरच आहोत, आपण सोनार कुठे. पण दुसऱ्या ठिकाणी जर नोकरी केली असती झाडू मारण्याची तर काय मिळालं असतं, 2 पैसे पगार मिळाला असता. इथे श्रील प्रभुपाद रोज त्या सोनाराच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कृष्ण प्रसाद खाऊ घालतात. आल्यावर म्हणतात हा श्रीकृष्णांचा फोटो आहे, राधाराणी आहेत, चल नमस्कार कर. तर आपल्याकडून नमस्कार करून घेत आहेत, आपल्याला प्रसाद देत आहेत आणि आपल्याला सांगतायत की हे श्रीकृष्णांचं प्रेमपत्र आहे, हे जाऊन घरोघरी दे. तर आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आणि म्हणून आज आपण हा जो कार्यक्रम ठेवला आहे तो याच्यासाठी ठेवला आहे की ज्या ज्या भक्तांनी या डिसेंबर महिन्यामध्ये भगवद्गीतेचं वितरण केलं त्यांचे काय काय अनुभव आहेत. आणि मला खात्री आहे की केवळ आपण प्रामाणिकपणे जर या मोहिमेमध्ये आपण प्रभुपादांची इच्छा होती आणि त्यांना त्यांच्या गुरु महाराजांनी आज्ञा केली होती, आपण जर आपल्या परीने सहभाग केला प्रामाणिकपणे, एक पुस्तक जरी आपण घेतलं असेल, संख्या महत्त्वाची नाही पण प्रयत्न नक्कीच महत्त्वाचा आहे. तर प्रभुपादांची कृपा, ज्यांनी ज्यांनी पुस्तक वितरण केलं आहे प्रभुपादांची अमाप कृपा मिळेल. आणि प्रभुपादांची कृपा मिळेल म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वतींची कृपा मिळेल, भक्तिसिद्धांत सरस्वतींची कृपा म्हणजे गौर किशोरदास बाबाजींची कृपा मिळेल, अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळेल, राधाराणींची कृपा मिळेल, श्रीकृष्णांची कृपा मिळेल, जगन्नाथ बलदेव सुभद्रांची पण कृपा मिळेल. तर म्हणून आज आपण एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे.